नमस्कार, आज आपण या फक्त 2 पत्रावळीचा म्हणजे या 2 पेपर प्लेटचा उपयोग करून बनवणार आहोत आकाश कंदील आणि तेही फक्त 5 मिनिटांमध्ये। तुम्हाला खूप आवडेल, खूप युनिक आणि सुंदर अशी डिझाइन आहे आणि अगदी तुम्ही बनवला तर तुम्हाला सर्वजण विचारतील की हे तुम्ही कसं बनवलं, कारण की अगदी घरातीलच आपण या वस्तू वापरणार आहोत आणि याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण हा पेपर प्लेट पासून बनवला असेल, एवढा सुंदर दिसतो। आणि हो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा, पूर्ण डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग पाहूयात इथे आपल्याला काय काय लागणार आहे। तर इथे मी पत्रावळी 2 तर घेतलेल्याच आहेत, त्यासोबत आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचा एखादा बॉक्स, छोटा मोठा अगदी वेगळ्या आकाराचा जरी बॉक्स असेल तरी तुम्ही वापरू शकता। आणि असा मी मोठा बॉक्स वापरला आहे कारण की आकाराने थोडा मोठा मला आकाश कंदील करायचा आहे। जर छोटा करायचा असेल तर तुम्ही छोटा बॉक्स देखील वापरू शकता। तर इथे आपण याच्या दोन्ही बाजू अशा बाजूला काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू ओपन ठेवायच्या आहेत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे मी कटरने याला असं कट करत आहे, तुम्ही कात्रीने देखील याला कट करू शकता। आणि विशेष म्हणजे आपण जो आकाश कंदील बनवत आहोत यामध्ये तुम्हाला असं मोजमाप घ्यायची गरज नाही, अगदी ढोबळ मानाने तुम्ही याला बनवू शकता। थोडंफार इकडे तिकडे झालं तरीही अगदीच दिसून येणार नाही अशी याची डिझाइन आहे। त्यानंतर हा जो बॉक्स आहे तो मला थोडा मोठा वाटत होता लांबीला, तर याला मी असं कट करून घेणार आहे, जेणेकरून आकारामध्ये हा थोडासा असा मला मिळेल। जर तुमच्याकडे तुम्हाला जर असा आकार ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता। तर हा भाग कट करून घेतल्यानंतर आपला आता बॉक्स एवढा तयार आहे। यानंतर आपण यावरती मार्किंग करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बनवताना काही अडचण येणार नाही। तर इथे आपल्याला मार्किंग जी करायची आहे ती अशी करायची आहे की जो आपण आतमधील चौकोनी भाग आहे त्याला प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने एक फ्रेम मध्ये कट करणार आहोत। तर हा जो आपण आतमधील भाग आहे तो शेवटी आपल्याला कट करायचा आहे, ज्याला मी क्रॉस मार्किंग करत आहे त्या भागाला आपण कट करून घेणार आहोत। अगदी सहज चाकूने किंवा कटरने कात्रीने हा भाग कट होतो। या अगोदरही आपण प्लास्टिक बॉटल पासून किंवा वेगवेगळ्या घरातील वस्तूपासून आकाश कंदील बनवले आहेत। तुम्ही ते व्हिडिओज अजून पाहिले नसतील तर चॅनल वरती जाऊन पाहू शकता, खूप सोप्या पद्धती आहे। जो आकाश कंदील आवडेल त्यानुसार तुम्ही बनवा, अगदी 1ही रुपया खर्च येणार नाही अशा डिझाइन मी काही तुम्हाला दाखवलेल्या आहेत। आणि व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच मित्रपरिवारासोबत शेअर करत जा। तर इथे आपण पूर्ण जे मार्किंग केलेली आहे तो भाग असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल आपल्याला यामध्ये कशी फ्रेम भेटेल अशा पद्धतीने। तुम्ही इथे हे जे मी चौकोनी आकार असे कट केलेले आहेत ते वेगळ्या डिझाइन मध्ये देखील कट करू शकता, अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार सहज देता येईल तुम्हाला। तर इथे मी याला असं फ्रेम पूर्णपणे तयार केलेली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे पेपर प्लेट। इथे जर तुमच्याकडे पेपर प्लेट नसेल तरीही तुम्हाला हा आकाश कंदील बनवता येईल। तुम्ही या ठिकाणी कलर पेपर वापरू शकता, पण पेपर प्लेट अगदी स्वस्तात मस्त आणि सर्वांच्याच घरी उपलब्ध असणारी वस्तू आहे आणि दिसायलाही खूप छान। याचा वरचा जो सिल्वर भाग असतो तो शाईन करतो, त्यामुळे मी इथे पेपर प्लेट वापरलेली आहे। आणि याला आपण 0 बजेट मध्ये बनवायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे अगदी आपण घरामध्ये ज्या वस्तू भेटतील त्याच वापरणार आहोत। तर इथे मी याला असं कट करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो पेपर प्लेटचा भाग मी कट करून बाजूला ठेवलेला आहे तो देखील आपल्याला फेकून द्यायचा नाही, तर त्याला आपण वापरणार आहोत। इथे आपल्याला लागणार आहे फेविकॉल। आपण या ठिकाणी खाली फेविकॉल चिटकून ही जी पूर्ण पेपर प्लेट आहे यावरती चिटकवणार आहोत। तर इथे सुरुवातीला पहा याचा थोडं मेजरमेंट घ्या। जर मोठा आकार तुम्ही बॉक्सचा ठेवला असेल, पत्रावळी तुम्हाला थोडीशी अजून कट करून लावावी लागेल, किंवा ज्या छोट्या पेपर प्लेट असतात जर त्या असतील तर त्याला देखील तुम्ही 2 वेळा कट करून लावू शकता, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। कारण की पूर्ण ठिकाणी तर ही जी पेपर प्लेट आहे ती पुरणार नाही, तर त्याला आपण थोडे थोडे पार्ट कट करून यावरती लावणार आहोत। तर इथे मी फेविकॉल लावून याला असं चिटकून घेणार आहे। अगदी खालचा भाग कागदी असल्यामुळे फेविकॉलने सहज यावरती हा भाग चिटकला जातो। आणि हो, चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि इथे पहा याला आपण अशा पद्धतीने थोडंसं व्यवस्थित चिटकून घेणार आहोत, जेणेकरून या कार्डबोर्डची जी फ्रेम आहे ती उठून दिसेल। इथे अजून एक ऑप्शन आहे, तुम्हाला जर ही पत्रावळी वापरायची नसेल तर तुम्ही पेपर वापरू शकता, ते तर मी सांगितलं। पण इथे तुम्ही या फ्रेमला कार्डबोर्डला कलर देखील करू शकता, जेणेकरून जर तुम्हाला ही चिटकवायची प्रोसेस टाळायची असेल तर टाळता येईल। तर इथे मी असं थोडं थोडं करत ही पूर्ण पेपर प्लेट कट करून यावरती अशी चिटकवलेली आहे।
आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे। याला असं पाहून कोणीच म्हणणार नाही की यावरती आपण पेपर प्लेट लावलेली आहे आणि पेपर प्लेट पूर्ण एक इथे मी वापरलेली आहे। अजून एक पेपर प्लेट आपल्याला वापरायची आहे ती पुढे, आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची एखादी दोरी असेल तुमच्याकडे किंवा उलन असेल किंवा अशा डिझाईनच्या लेस असतात त्या जर असल्या तर तुम्ही इथे वापरू शकता। म्हणजे तुम्हाला मी भरपूर ऑप्शन देत आहे, यापैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल ती तुम्ही इथे वापरू शकता। अगदी 10 ते 15 रुपयाला भरपूर लेस देखील मिळते किंवा उलन ही खूप स्वस्तात मस्त असते, तर ती देखील वापरली तरी चालेल। तर इथे आपण ही लेस घेतलेली आहे जी माझ्याकडे अगोदरच होती, तर याला आपण यावरती असं लावणार आहोत। इथेही आपल्याला कोणत्या मेजरमेंटची गरज नाही, असं सहज आपण यावरती वाकड्या तिकड्या रेषामध्ये याला असं गुंडाळून घेणार आहोत। पूर्ण बनल्यानंतर हा आकाशकंदील रात्रीच्या प्रकाशामध्ये खूप सुंदर दिसतो। तुम्ही अगदी पाहून चकित व्हाल एवढा याचा फायनल लुक आहे। म्हणजे शेवटी तर खूप एक सुंदर यामध्ये जेव्हा आपण बल्ब सोडतो त्यावेळेस याची जी लाइटिंग आहे किंवा यामध्ये आपण ज्या लेस किंवा इतर काही गोष्टी वापरल्या आहेत त्या कशा उठून दिसतात ते पूर्ण पहा। त्यामध्ये मी दुसरी आता पेपर प्लेट घेतलेली आहे आणि या पेपर प्लेटला आपण या पट्ट्या छोट्या छोट्या अशा कट करून घेणार आहोत। आणि सुरुवातीला आपण जी आपण पेपर प्लेट थोडी इकडून तिकडून छोटे छोटे भाग काढले होते ते देखील असे कट करून घ्या आणि त्यानंतर फेविकॉलच्या मदतीने अशा पद्धतीने आपण यावरती याला चिटकवणार आहोत। इथे पण तुम्ही जर तुम्हाला पेपर प्लेट वापरायची नसेल तर कलर पेपरच्या पट्ट्या लावू शकता किंवा इतर काही लावलं तरी चालेल। त्यानंतर इथे आपल्याला कलर एक पेपर घ्यायचा आहे, हे ऑप्शनल आहे, या व्यतिरिक्त तुम्ही काहीही घेऊ शकता। आणि त्यानंतर याला मी असा फुलाचा आकार दिलेला आहे आणि काही गोलाकार केलेले आहेत। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे भरपूर वेगवेगळे आकार करून यावरती असे चिटकवू शकता। आणि हे पहा मी याला चारही बाजूने अशा पद्धतीने सजवलं आहे। तुम्हाला जर अजून काही वेगळं यावरती लावायचं असेल तर सहज लावता येईल। त्यानंतर इथे मी लेस वापरणार आहे, जर तुमच्याकडे लेस नसेल तर यावरती नाही लावली तरी चालेल, असंही हे खूप सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला काही दुसरं लावायचं असेल तर जसं डिझाईनचा एखादा कपडा असेल त्याला व्यवस्थित कट करून लावू शकता किंवा कलर पेपर लावला तरी चालेल। तर इथे मी याला असं या ठिकाणी लेस लावलेली आहे, याला अडकवण्यासाठी मी इथे एका दोरीने याला बांधून घेणार आहे। तर व्यवस्थित हे असं सेंटरमध्ये दोरी बांधून घ्या। त्यानंतर हे वरचा भागही मी याला असं सुंदर लेस लावून सजवलेला आहे। म्हणजे दिवाळी आहे तर कलरफुल गोष्टी खूप सुंदर दिसतात। तर पाहू शकता किती छान फायनल लुक आहे याचा। अगदी याला पाहून कोणी म्हणणार नाही की याला आपण 2 पत्रावळीपासून आणि एका कार्डबोर्ड पासून बनवलेला आहे। आणि रात्रीच्या प्रकाशामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर हा आकाशकंदील दिसत आहे। खूपच छान, मला तर खूप आवडला। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे बल्ब लावून दाखवलेले आहेत, एक कमी थोडासा प्रकाश असलेला आणि एक जास्त प्रकाश असलेला। तुमच्याप्रमाणे तुम्ही याला वापरू शकता। अगदी जे रंगेबिरंग बल्ब असतात ते जरी लावले तरी खूप सुंदर दिसेल। जास्त वेळ न घालवता अगदी 5 रुपयामध्ये आपण हा आकाशकंदील बनवू शकतो। लेससाठी 5 रुपये जातील, बाकी तर सर्व घरच्याच गोष्टी आहेत। नक्कीच तुम्हाला हा आकाशकंदील आवडला असेल, कारण की मार्केटमध्ये खूप महागड्या वस्तू भेटतात, सर्वांना त्या परवडत नाहीत। पण अशा पद्धतीने तुम्ही कमी बजेटमध्ये देखील तुमची सुंदर अशी दिवाळी साजरी करू शकता घर सजवून। आणि अशा हाताने घरी वस्तू बनवल्या की सहपरिवार आपण एकत्र येतो आणि याचा आनंद अजूनच वाढतो। तुम्हाला हा आकाशकंदील कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।